सागर, काय रे, ब्रेकफास्ट करायला खाली का नाही आलास? चल, तुझ्यासाठी उपमा आणि चहा मी इथेच घेऊन आली आहे, पटकन खाऊन घे. नाही नकोय मला, भूक नाही. अरे असं काय करतोस? एकतर वेळ नाही म्हणून बरेच वेळा लंच स्किप करतोस. ब्रेकफास्ट तरी नीट करून जा. चल पटकन खाऊन घे. नाही मुक्त, नकोय मला. सागर, काय झालंय? विदुलाचं कळल्यापासून कशातच मन लागत नाही. खूप रेस्टलेस वाटतंय. खाणं पिणं सोड, ऑफिसलाही जावं असं वाटत नाहीये. आय कॅन अंडरस्टँड सागर. ऍक्च्युली मला पण तिची खूप आठवण येते. सारखे तिचेच विचार डोक्यात येतात. पण मुक्ता, मला एक गोष्ट कळत नाही, कुठल्या बेसिसवर विदुलाची कस्टडी तिच्या मावशीला मिळाली? नाही, डिटेल्स मला पण माहीत नाही आहेत. पण इट सीम्स काल कोर्टात मेघना काकीने असं काही चित्र उभं केलं की शालिनी काकू विदुलाला नीट वागवत नाही. काय? आणि म्हणूनच सरदेसाईंच्या घरात विदुलावर दुर्लक्ष होईल असं त्यांना वाटलं. हाऊ रिडिक्युलस. हे सगळं आपल्याला कळतंय सागर, पण कायदा हा आंधळा असतो म्हणतात ना. छान. म्हणजे असं म्हणत हातावर हात धरून बसून राहायचं. पण मग आपण काय करणार आहोत? हॅलो, हा फ्रेंड, बोल. कशी आहेस तू? तू ठीक आहेस ना? हे काय वेळेसारखं बडबडतेस तू? हे बाई, मूर्खासारखं तू काही करणार नाहीये, समजला ना? हे बघ, तू माझं ऐकून घे. विदुला तू. हॅलो हॅलो. सागर, काय म्हणते? काय मूर्खासारखं बडबडतीये ही? सांगते की तू आता ये, मला ताबडतोब घेऊन जा, नाहीतर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. मी हिला भेटून येतो. सागर, सागर, अरे काय झालं? कशासाठी बोलावलं होतं शालिनी वहिनींनी? बोलायचं होतं. हो, पण काय बोलणं झालं? तू इतका का अपसेट दिसतोयस? खूप वाईट बोलल्या त्या माझ्याशी. त्यांना विदुलाचा ताबा हवाय. काय? अरे काय प्रकार आहे हा? कोर्टात सगळं ठरलंय तरी बाई हट्ट सोडायला तयार नाहीये. ती बाई किती हट्टी आहे याचा तू विचारही करू शकत नाहीस. म्हणजे हे बघ, कळेल तुला. काय आहे? वाच. 25 लाख? या चेकवर तुझं नाव आहे विकास. आपण जिंकलो आपण. आणि फक्त 25 लाख नाही, हे घर सुद्धा आपल्याला देणार आहेत. विकास, मी किती घाबरले होते मगाशी. घाबरायचं नाही, घाबरायचं काहीही कारण नाहीये. अगं, आता सगळं कसं साधं सोपं सरळ झालेलं आहे. आपण विदुलाला त्यांच्या घरी नेऊन पोचवायचं. बदल्यात आपल्याला 25 लाख रुपये आणि हे घर. आयुष्यभराची ददात मिटली का आपल्या? चल, एक काम कर, उद्या विदुलाला त्यांच्या घरी न्यायची तयारी कर. आणि विदुलाला हे सांगू नको. तिला फक्त इतकंच सांग की आपण आपल्या मर्जीनं तिला तिच्या डॅडींकडे पोचवतोय. हा माणूस फोन का नाही उचलत आहे? कुठे अडकली विदुला? कोण जाणे.
काकू अशा इथे का उभ्या तुम्ही? अगं तो विदुलाचा काका त्याला फोन करते पण तो माणूस फोनच उचलत नाहीये. विदुलाची इतकी वाट पाहते ना ती कधी घरी येणार असं झालंय मला. येईल हो काकू, नका काळजी करू. आणि तिलाही इथेच याची घाई लागली असेल. शेवटी हेच तर तिचं खरं घर आहे ना. काकू मी ना तिच्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलाय आणि आय एम शुअर तिला खूप आवडेल. ए हो, काय आणलंयस? अगं सरप्राईज गिफ्ट आहे ग. काकू हिला सांगा, असं आधी सांगायचं असतं का? ठीक आहे, नको सांगू, पण मी सांगते कारण माझं काही सरप्राईज नाहीये. मी ना तिला आवडतील अशी काही पुस्तकं आणली आहेत. गुड. मजा आहे मग विदुलाबाईंची. पुस्तकं काय आणि गिफ्ट काय. पण मी तिला सांगणार आहे आधी व्यवस्थित होमवर्क करायचं आणि मग गोष्टीची पुस्तकं वाचायची. पण ही मुलगी कधी येणार? काकू, आणि आज काय स्पेशल मेनू ना? सूप काय, पावभाजी काय, पिझ्झा काय. अगं तिला आवडतं ना म्हणून. काकू, हे सगळं जेवणासाठी? अगं काय करू तिच्यासाठी. तिच्यासाठी म्हणजे आम्हाला खायला मिळणार आहे ना, का फक्त तिच्यासाठी? सगळ्यांसाठी. मग एक मिनिट. हॅलो. हॅलो, मी विकास बोलतोय. अहो तुम्हालाच इतका वेळ मी फोन करत होते. तुम्ही निघालात ना? हो, निघतच होतो पण अहो आता पण काय, मी गाडी पाठवू का? नाही, नको. शालिनी वहिनी विदुला घरातून नाहीशी झाली. काय नाहीशी झाली म्हणजे? अहो असं कसं होईल? तुम्ही जरा शोधा ना तिला. म्हणजे शेजारी गेली असेल, मैत्रिणीकडे असेल. सगळीकडे शोधलंय, नाही सापडत. अहो काय हा तुमचा निष्काळजीपणा. हॅलो. काकू, काय झालं? अगं तो विकास म्हणतोय की विदुला घरातून नाहीशी झाली, पळून गेली म्हणे. काकू येईल ती. विदुला, अगं एकटीच काय करतेस इथं? कोणाबरोबर आली आहेस तू? रडायला काय झालं ग? तू तू चल चल माझ्या बरोबर चल. उठ. शालिनी एकदम असा धीर सोडू नका ना. काय झालंय ते आधी आम्हाला सांगा. विकासचा फोन आला होता. म्हणत होता की विदुला घरात नाहीये. आणि मी त्याला काही विचारायच्या त्यांनी सरळ फोन ठेवून दिला. हो तुम्ही काहीतरी करा ना. नाही म्हणजे मला खूप काळजी वाटते. रात्रीची वेळ, ही मुलगी कुठे गेली असेल. आपण पोलिसांकडे जाऊया का? नाही नाही, हे बघ, काळजी आम्हाला सुद्धा वाटते पण एकदम पोलिसांकडे जाण्याच्या आधी आपण खात्री करून गेला नको. खरं सांगू का, मला वाटतं हा माणूस नक्की खोटं बोलत असेल. नाही आणि आता तर काय, आपण त्याला पैसे देऊन मोकळे झालोय. नाही नाही, तसं नाहीये. तुम्हाला वाटतं तसं नाहीये. आम्ही चेकवर दुसऱ्या दिवशीची तारीख घालून दिलेली आहे. जर का त्यांनी काही गडबड केली तर आपण बँकेला सांगून स्टॉप पेमेंट करू शकतो. हे सगळं जाऊ देऊ. आपण तिला शोधायला हवं. कुठे गेली असेल ती? सागरला उठवा ना. कुठे आहे सागर? बेडरूम मध्ये. चला. आईस्क्रीम. नको, जेवणाने पोट भरलं माझं.
अगं आईस्क्रीम पोट भरल्यावरच खायचं असतं. आईस्क्रीम कसं असतं माहितीये का, गव्हर्नरच्या गाडीसारखं असतं. किती पोट भरलेलं असलं ना तरी जागा असतेच. खा. विदुला, मी एक सांगितलं तर ऐकणार? हे बघ, कितीही मनाविरुद्ध गोष्टी घडल्या, खूप वाईट वाटलं, दुःख झालं, तरी सुद्धा यापुढे कधी घर नाहीये सोडायचं. जगात जशी चांगली माणसं असतात तशीच खूप वाईट माणसं सुद्धा असतात ग. आणि ही वाईट माणसं तुझ्यासारख्या मुलींबरोबर कधी कधी खूप वाईट वागतात. आज मी तुला भेटलेच नसते तर काय केलं असतंस ग? शहाणी आहे ना, उन्हाने असं वागायचं. चल आईस्क्रीम खाऊन घे, चूळभर आणि शांत झोप. चल, मी मग सोडते तुला घरी. किती शहाणी पोर आहे. बिचारीवर परिस्थितीनं फार मोठा अन्याय केलाय. वाईट वाटतं खरंच. काय करायचं या मुलीचं काय कळत नाही. अशी कशी पळून गेली ती? सकाळी तिचा फोन आला होता तेव्हा मी तिच्या घरी जाऊन समजावलं होतं. पण हॅलो. हा, मी ताई आत्या बोलते. हा, ताई आत्या, आत्ता इतक्या रात्री फोन? मुद्दाम सांगायला फोन केला, विदुला इथं माझ्या घरी आहे. हा हा. काय तुमच्याकडे? अहो, काय सांगू तुम्हाला, आम्ही इतक्या काळजीत होतो. इनफॅक्ट सागर आणि आम्ही आता तिला शोधायलाच बाहेर पडत होतो. पोलिसात सुद्धा जायची आमची तयारी झाली होती. पण थँक्यू व्हेरी मच. आम्ही आणि सागर आत्ता लगेच तिला न्यायला येतो. नको नको, पद्माकर दादा हो, ती आत्ताच जेवून झोपली आहे. उद्या सकाळी या ना तिला घ्यायला. बरं, काही हरकत नाही. ठीक आहे. बरं, ही मुलगी सापडली कुठे तुम्हाला? मी नाटकाहून येत होते ना, तर वाटेत मला दिसली. एकटीच रडत होती खूप, म्हणून तिला माझ्या बरोबर घेऊन आले. बरं, हरकत नाही. आम्ही उद्या तिला न्यायला येतो. तुम्ही खूप रात्र झाले, तुम्ही आराम करा. हा, आणि खरंच थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला कल्पना नाही आम्ही आता किती रिलॅक्स झालो. बरं, ठेवू फोन? थँक्यू. गुड नाईट. अरे ही बया ताई आत्याने सापडली. काय? होय. चल आधी तुझ्या आईला सांगूया, ती बिचारी देवासमोर बसली. चला. बोलावलंस मामा? हो. राकेश, आता आपलं काही खरं नाही. आपल्या घराचं काही खरं नाही. काय झालंय? तू आता मला विचारतोयस काय झालंय? तिथे तुझे वडील आश्रमात जाऊन बसले. त्यांना म्हणे मनस शांती हवी आहे, आणि इथे आपल्यावर भिकेला लागायची पाळी आली आहे. राकेश, माझा ना फार संताप झाला. अगदी खरं सांगते मी तुला. मामा, तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे? तुला काही कमी पडतंय का? मला सांग ना, मी आहे ना. हो, बर. राकेश, मला 5 लाख रुपये हवे. दे. देतोस? काय रे, आता का गप्प बसलास? नाही ना ऐपत? तेच म्हणते मी, ही आहे आपली परिस्थिती. आणि ती लोक बघ, लाखो रुपये उधळतायत त्या विदुलाला या घरात आणण्यासाठी. अरे, दोन्ही कुटुंब या एकाच घरात राहतात, पण आपल्या दोघांमध्ये किती तफावत आली आहे ते बघितलंस? मामा, तू प्लीज शांत हो. परिस्थिती बदलेल. या परिस्थितीचाच कंटाळा आलाय मला. मामा, तू शांत होशील का? नाही, मी आता शांत नाही राहणार. अरे, तुला सांगते, तुझ्या त्या शालिनी काकूंची तर बुद्धी भ्रष्ट झाली. अरे, पद्माकर बाबाजींनी जी बाई ठेवली होती, तिला झालेल्या मुलीबद्दल केवढा पुळका वाटतो यांना. त्या मुलीला घरी आणण्यासाठी त्या विदुलाच्या मावशीला 25 लाख रुपये दिलेत त्यांनी. काय? हो, उधळतायत नुसते पैसे, उधळतायत. आणि आपल्याकडे मात्र पैसा हिशोब मागतायत. मम्मा, प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही वेगळ्याच अँगलने का बघता? आल्या माझ्या सुनबाई आल्या. शालिनी वहिनी पार्ट 2. बोला सुनबाई, काय म्हणायचं तुम्हाला? मम्मा, विदुलाच्या आईचं पद्माकर काकांशी लग्न झालं नसेल, पण तरीही
विदुला ही त्यांचीच मुलगी आहे ना. ज्योती तुला एक सांगू, प्रत्येक बाबतीत मत नाही दिलंस ना तर जास्त बरं होईल. आणि हे बघ, मला शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत तर पडूच नकोस हा. काय जेमतेम 4 दिवस झाले तुला या घरात सरदेसाई कुटुंबात येऊन, कळलं? हो, मला मान्य आहे की मी कालच आली आहे, पण शेवटी आडनाव सरदेसाईच लावते ना मी, त्यामुळे सरदेसाईंच्या संदर्भात बोलण्याचा मला अधिकार आहे. मला असं वाटतंय तुम्ही शालिनी काकूंना उगाच पाण्यात बघताय. त्यांनी जे काही केलंय ते बरोबर आहे आणि मुख्य म्हणजे माणुसकीला धरून आहे. हो ग बाई, अगदी बरोबर बोलतेस तू. त्याच माणूस आहेत फक्त. मी तर म्हणते ज्योती, त्या देवीच आहे. पण मला सांग ज्योती, जर त्या देवी आहेत तर तुझ्या मते आम्ही कोण आहोत? हे मी काय सांगू, तुमचा तुम्हीच विचार करा म्हणजे कळेल. राकेश, तुझ्या बायकोला आवर, नाहीतर मम्मा. ज्योती प्लीज. अरे पण प्लीज. या. डॅडी, आय एम व्हेरी सॉरी. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झाला. नाही बेटा, अजिबात नाही. तू आता आलीस ना परत, मग आम्हाला कोणाला काही त्रास नाही. पण परत असं करायचं नाही. लहान मुलांनी घरातून बाहेर जायचं नसतं, मला माहितीये. हो, हे सगळं तुला माहिती आहे ना, मग का पळून गेलीस? कारण तेव्हा मला नव्हतं माहितीये. मला खूप राग आला, मग मी गेले पळून घरातून. पण मग ताई आत्यांनी मला समजावलं की असं काही करायचं नाही. मी नाही पुन्हा वागणार असं. विदुला, बाळा, घरातल्या लहान मुलांची मोठ्या माणसांना किती काळजी वाटते हे तुला आत्ता नाही कळणार. त्यासाठी मोठं व्हावं लागतं, आई व्हावं लागतं, समजलं? ए आई, पण एक मुख्य गोष्ट तर तू विसरलीस. विजूला घरी परत येणार, त्यामुळे तिच्यासाठी आणि आमच्यासाठी तू एक बेत केलायस ना. त्याचं काय, तो बेत आता चालेल आम्हाला. माझ्यासाठी काय केलंय? पिझ्झा, शेव बटाटा पुरी आणि सूप. वाव.